झी मराठी, चर्चा ही होणारच। समाजसेवक व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांबाबत दिल्लीत सुरू केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चंदगडच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला। याबाबतचे निवेदन आज चंदगड तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आलं। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे केंद्र शासनानं गांभीर्यानं व संवेदनशीलतेनं लक्ष देण्याची गरज असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन शासनानं संबंधित घटकांशी संवाद साधावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असून तरुणांच्या भावना आणि त्यांच्या न्याय मागण्यांचा आदर राखणं ही शासनाची जबाबदारी असल्याचं समितीनं स्पष्ट केलं। संवादाच्या माध्यमातून अनेक प्रश्न शांततेनं सोडवता येतात, समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण होतं। लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून परस्पर आदर, समानता, न्याय आणि संवाद या मूल्यांवर तिची उभारणी झालेली आहे। जागरूक तरुण आणि उत्तरदायी प्रशासन यांच्या सहभागातून देश अधिक सक्षम, प्रगत आणि न्यायपूर्ण बनू शकतो असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। समितीचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, सचिव सुरेश दळवी, चंदगड शहर प्रमुख रणजित गावडे, नागनवाडी विभाग प्रमुख विलासकुमार विंझणीकर, हलकर्णी विभाग प्रमुख मनोज कांबळे, बेरड रामोशी समाज संघटक रवी नाईक आणि भुजंग नाईक उपस्थित होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।